हॅलो स्टुडंट्स, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल हा लेसन या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण इपिथेलियल टिश्यू आणि इपिथेलियल टिश्यूचा फर्स्ट सिम्पल इपिथेलियम स्टार्ट केलेला आहे. सिम्पल इपिथेलियल टिश्यू जो आहे त्याच्यामधला फर्स्ट सब टाईप स्क्वॅमस इपिथेलियम आणि सेकंड सब टाईप आहे क्युबॉइडल इपिथेलियम. हे दोन्हीही आपले कंप्लीट झालेले आहेत. यानंतर नेक्स्ट आज आपण स्टडी करणार आहोत कॉलमनार इपिथेलियम. सो नेक्स्ट इज कॉलमनार इपिथेलियम. तो कॉलमनार इपिथेलियम हा जो टिश्यू आहे या टिश्यूचं स्ट्रक्चर कसं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट इज स्ट्रक्चर. सो आपल्याला माहिती आहे स्क्वॅमस, क्युबॉइडल आणि कॉलमनार हे तिन्ही सिम्पल इपिथेलियल टिश्यूचे सब टाईप आहेत. सो कॉलमनार इपिथेलियमसुद्धा सिम्पल इपिथेलियल टिश्यूचा सब टाईप आहे. त्यामुळे देर इज सिंगल लेअर ऑफ सेल, सिंगल लेअर ऑफ सेल्स. सेलचा सिंगल लेअरच असतो. फक्त या सेलचं स्ट्रक्चर कसं आहे तर जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं स्क्वॅमसमध्ये सेल फ्लॅट आणि इरेग्युलर बाउंड्रीच्या होत्या. क्युबॉइडलमध्ये सेल क्यूब लाईक होत्या. तर कॉलमनार इपिथेलियम जो आहे याच्यामधल्या सेल ज्या आहेत या टॉल, स्लेंडर, टॉल आणि स्लेंडर सेल जे आहेत याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता टॉल अँड स्लेंडर सेल साधारण या टाईपमध्ये अशा टॉल आणि स्लेंडर सेल जे आहेत याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सो सेल्स आर टॉल अँड स्लेंडर. सेकंड थिंग, न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द बेस. Nucleus is at the base of cell. सेलच्या बेसला या ठिकाणी न्यूक्लियस जो आहे तो प्रेझेंट असतो बेसल पोझिशनला. सो हा एक पॉईंट याच्यामध्ये नीट लक्षात ठेवा. सेल टॉल आहेत, स्लेंडर आहेत आणि यांचा न्यूक्लियस जो आहे तो बेसला, सेलच्या बेसला प्रेझेंट आहेत. आणि अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे फ्री सरफेस. Free surface have microvilli. Microvilli. सो मायक्रोव्हिलाय म्हणजे काय तर सेलवरती असणारे मायन्यूट प्रोजेक्शन्स. तर त्या प्रोजेक्शन्सना मायक्रोव्हिलाय असं म्हटलं जातं. कधी कधी सिलियामध्ये कन्फ्यूज केलं जातं हे. पण आता मायक्रोव्हिलाय काय बघा, समजा ही सेल असेल तर या सेलचा अप्पर सरफेस असा फ्लॅट किंवा प्लेन न राहता याच्यामध्ये प्रोजेक्शन्स फॉर्म होतात. म्हणजे या टाईपचे प्रोजेक्शन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. सो हे जे आहेत हे प्रोजेक्शन्स आहेत आणि या प्रोजेक्शन्सनाच काय म्हटलं जातं, मायक्रोव्हिलाय. सो कॉलमनार इपिथेलियम जो आहे त्याच्या अप्पर फ्री सरफेसला मायक्रोव्हिलाय असतात. सो स्ट्रक्चरमध्ये सांगितलं सेलचा सिंगल लेअर असतो. सेल्स टॉल, स्लेंडर असतात. न्यूक्लियस सेलच्या बेसला प्रेझेंट असतो आणि त्याच्या फ्री सरफेसला मायक्रोव्हिलाय ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. सो हे स्ट्रक्चरमध्ये पॉईंट लक्षात ठेवा. नेक्स्ट, लोकेशन. इन द लायनिंग ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. सो स्टमक आणि इंटेस्टाईनच्या लायनिंगला प्रेझेंट असतात. इन द लायनिंग ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. स्टमक आणि इंटेस्टाईनच्या लायनिंगला हा कॉलमनार इपिथेलियम जो आहे तो प्रेझेंट असतो. मग आता स्टमक आणि इंटेस्टाईनच्या लायनिंगला याचं फंक्शन काय असेल. सो बघा, स्टमकच्या लायनिंगला गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात ज्या गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करतात. तर यासारखा गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करणं. स्मॉल इंटेस्टाईनच्या लायनिंगला सुद्धा इंटेस्टिनल ग्लँड्स असतात, त्याही डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करतात. तर तो ज्यूस सिक्रेट करणं आणि डायजेस्ट झालेलं न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब करणं. सो सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शन असे दोन फंक्शन इथेही केले जातात. सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन. तर बघा, हे स्टमक असेल आणि स्टमकच्या लायनिंगला जर हा कॉलमनार इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असेल तर कॉलमनार इपिथेलियल टिश्यूच्या अप्पर सरफेसला मायक्रोव्हिलाय असतात.
सो हे जे कॉलमनार इपिथेलियम आहे हा डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करणं आणि इथं डायजेस्ट झालेला न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करणं अशी 2 कामं करणार आहेत. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. आपण स्टडी केला कॉलमनार इपिथेलियम. स्ट्रक्चरमध्ये सांगितलं सिंगल लेअर ऑफ सेल, सेल्स आर टॉल, स्लेंडर, न्यूक्लियस इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ सेल अँड फ्री सरफेस हॅव मायक्रोव्हिलाय. त्याच्या फ्री सरफेसवरती मायक्रोव्हिलाय ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. लोकेशनमध्ये सांगितलं की हा जो टिश्यू आहे कॉलमनार इपिथेलियम हा कुठे प्रेझेंट असतो, इन द लायनिंग ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. स्टमक आणि इंटेस्टाईन याच्या लायनिंगला आहे आणि या दोन्ही लायनिंगला त्याचं फंक्शन काय आहे, सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन. सिक्रेट काय केलं जातो, डायजेस्टिव्ह ज्यूस आणि ॲब्झॉर्ब काय केलं जातं, डायजेस्टेड फूड न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब केले जातात. आता हे जे मायक्रोव्हिलाय आहेत ह्या मायक्रोव्हिलायमुळे काय होतं, सरफेस एरिया इन्क्रीज होतो. म्हणजे बघा जर सेलचा सरफेस असा फ्लॅट असता त्याऐवजी या ठिकाणी सेलचा सरफेसवरती अशा मायक्रोव्हिलाय, सो अशा इररेग्युलर किंवा फिंगर लाईक प्रोजेक्शन आहेत मायक्रोव्हिलाय, ह्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होणार आहे. जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढं जास्तीत जास्त सिक्रिशन याच्यामधून केलं जातं, जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन न्यूट्रिएंट्स याच्यामधून होतं. सो यासाठी कॉलमनार इपिथेलियमच्या अप्पर फ्री सरफेसला मायक्रोव्हिलाय असतात. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. शेवटचा टिश्यू कॉलमनार. स्ट्रक्चरमध्ये सांगितलं सिंगल लेअर ऑफ सेल, कारण सिम्पल इपिथेलियमचा टाईप आहे. सेल टॉल स्लेंडर आहेत, न्यूक्लियस बेसला आहे आणि अप्पर सरफेसला मायक्रोव्हिलाय. लोकेशन स्टमक आणि इंटेस्टाईनच्या लायनिंगला आणि फंक्शन सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शन. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. सो कॉलमनार इपिथेलियम या ठिकाणी आपला संपलेला आहे. कॉलमनार इपिथेलियम नंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत सिलिएटेड इपिथेलियल टिश्यू. सो सिलिएटेड इपिथेलियम काय आहे तर कॉलमनार आणि क्युबॉइडल याच्यामध्येच थोडंसं मॉडिफिकेशन आहे आणि सिलिएटेड इपिथेलियम फॉर्म होतो. सो नेक्स्ट आपण तो स्टडी करतो आहे. सिलिएटेड इपिथेलियम. सिलिएटेड इपिथेलियम म्हणजे काय तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये तुमच्या लक्षात येईल. तर बघा स्ट्रक्चर सिलिया आर present on cuboidal and columnar epithelium. जर कॉलमनार किंवा क्युबॉइडल इपिथेलियल टिश्यूच्या वरती सिलिया प्रेझेंट असतील तर बघा समजा हा क्युबॉइडल इपिथेलियम आहे आणि या क्युबॉइडल इपिथेलियमच्या अप्पर सरफेसवरती अशी हेअर लाईक आउटग्रोथ ज्याला आपण सिलिया असंही म्हणतो, तर अशा सिलिया जर असतील तर त्याला म्हटलं जातं सिलिएटेड इपिथेलियम. सो सिलिया आर प्रेझेंट ऑन क्युबॉइडल अँड कॉलमनार इपिथेलियम. इफ सिलिया आर प्रेझेंट देन इट इज कॉल्ड ॲज सिलिएटेड इपिथेलियम. सो मी आधीही तुम्हाला सांगितलं की कॉलमनार आणि क्युबॉइडल याच्यामध्येच मॉडिफिकेशन होतं आहे आणि सिलिएटेड इपिथेलियम जो आहे तो फॉर्म होतो. सो सिलिएटेड इपिथेलियममध्ये काय सांगितलं की त्याच्यावरती काय प्रेझेंट आहेत, क्युबॉइडल किंवा कॉलमनारच्या अप्पर सरफेसवरती सिलिया असतील तर त्याला म्हटलं जातं सिलिएटेड इपिथेलियम. आता याचं लोकेशन बघा, लोकेशन in the lining of bronchiole and fallopian tube. Bronchiole and fallopian tube. आता ब्रॉन्किओल आणि फॅलोपियन ट्यूब. ब्रॉन्किओल आत्ताच मी तुम्हाला रेस्पायरेटरी सिस्टीमची डायग्रॅम ड्रॉ करून दाखवलेली आणि त्याच्यामध्ये जो ट्रकिया आहे ह्या ट्रकियांपासून ब्रॉन्काय आणि ब्रॉन्किओल तयार होत असतात. तर त्या ज्या ब्रॉन्किओल आहेत ह्याच्या लायनिंगला जर सिलिएटेड इपिथेलियम प्रेझेंट असेल तर
तर ह्याच्यामुळे काय होतं, आपण जी एअर इनहेल करतोय या एअरमध्ये समजा काही डस्ट पार्टिकल असतील किंवा त्याच्या लायनिंगला सिक्रेट केलेला म्युकस असेल, तर डस्ट आणि म्युकस यासारखे पार्टिकल जे आहेत ते पुढे पुश करणं फॉरवर्ड डिरेक्शननी. सिलियांची जेव्हा सिलियरी मूव्हमेंट होते त्या मूव्हमेंटबरोबर डस्ट पार्टिकल पुश केले जातात. सो यावेळी ते ब्रॉन्क्युअल्समध्ये हेल्पफुल ठरतात. आणि फॅलोपियन ट्यूब काय आहे, तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही 10th मध्ये थोडी स्टडी केलेली आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही ही फॅलोपियन ट्यूब स्टडी केलेली असेल, जिला ओव्हिडक्ट असं सुद्धा नेम दिलं जातं. तर ही जी ओव्हिडक्ट आहे या ओव्हिडक्टच्या लायनिंगला सुद्धा इथे सिलिएटेड इपिथेलियम असतो. मग आता सिलिएटेड इपिथेलियम ओव्हिडक्टच्या लायनिंगला कसा युजफुल आहे, तर बघा ओव्हरीमध्ये काय तयार होतो, एग. ओव्हरीमध्ये तयार झालेला एग या फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर करतो याच्या आतमध्ये. आता स्पर्म पण तुम्ही पाहिलेला आहे, या स्पर्मला असं टेल लाईक स्ट्रक्चर असतं आणि या टेलमुळे स्पर्मला मूव्हमेंट करता येते. पण एगला मात्र असं कोणतंही स्ट्रक्चर नाही आहे जे त्याला मूव्हमेंटसाठी हेल्प करेल. मग ही जी फॅलोपियन ट्यूब आहे हिच्या लायनिंगला ज्या सिलिया असतात या सिलियांच्या सिलियरी मूव्हमेंटमुळे, जर बघा ट्यूबच्या लायनिंगला अशा सिलिया असतील आणि या सिलियांवरती तो एग असेल, ओहम असेल, तर त्या सिलियरी मूव्हमेंटमुळे तो एग जो आहे तो पुढे पुढे ढकलला जातो. सो यावेळी सिलिएटेड इपिथेलियम 2 लोकेशनला आहे, ब्रॉन्क्युअल आणि फॅलोपियन ट्यूब. सिलिएटेड इपिथेलियम म्हणजे वेगळं काही नाही आहे, तर क्युबॉइडल आणि कॉलमनार या टिश्यूच्या अप्पर सरफेसवरती जर सिलिया असतील तर त्याला म्हटलं जातं सिलिएटेड इपिथेलियम. त्याचं मेन लोकेशन सांगितलं ब्रॉन्क्युअल आणि दुसरं सांगितलं आहे फॅलोपियन ट्यूब. मग आता या ठिकाणी फंक्शन्स मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केले की ब्रॉन्क्युअलमध्ये डस्ट, म्युकस पुढे ढकलणं आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये एग किंवा ओहम पुढे ढकलणं. सो याचं फंक्शन बघा, मूव, म्युकस अँड पार्टिकल्स. सो म्युकस किंवा पार्टिकल्स जे आहेत ते पुढे ढकलणं हे कोणाचं फंक्शन असतं, तर या सिलियांचं फंक्शन असतं. सो इथे आपण स्टडी केला सिलिएटेड इपिथेलियम. सगळ्यांना सिलिएटेड इपिथेलियम लक्षात आला का बघा. स्ट्रक्चरमध्ये काय काय सांगितलं, सिलिया आर प्रेझेंट ऑन क्युबॉइडल अँड कॉलमनार इपिथेलियम, then it is called as ciliated epithelium. Its main location is in the lining of bronchiole and in the lining of fallopian tube, which is the part of female reproductive system. And in these two lining, function of ciliated epithelium is to move mucus or dust particle or to move the egg. सगळ्यांच्या लक्षात आले का बघा. आपण इपिथेलियल टिश्यूचा पहिला टाईप मी पुन्हा पुन्हा आठवण करून देते. पहिला टाईप स्टडी करतोय सिंपल इपिथेलियम. आणि सिंपल इपिथेलियमचे किती टाईप झाले आपले सब टाईप, स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम आणि सिलिएटेड इपिथेलियम. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत तो जो नेक्स्ट टाईप आहे तो आहे ग्लँड्युलर इपिथेलियम. सो ग्लँड्युलर इपिथेलियमसुद्धा सिलिएटेड इपिथेलियमप्रमाणेच क्युबॉइडल आणि कॉलमनारचं मॉडिफिकेशन आहे. सो ते काय आहे ते पुढे आपण डिटेल पाहतोय. सो पहा, सो नेक्स्ट सब टाईप इज ग्लँड्युलर इपिथेलियम. सो ग्लँड्युलर इपिथेलियम काय आहे पहा. ग्लँड म्हणजे असा ऑर्गन जो कोणती ना कोणती गोष्ट सिक्रेट करणार आहे, तर अशा सिक्रेटरी ऑर्गनला आपण ग्लँड असं म्हणतो. मग आता हा ग्लँड्युलर टिश्यू काय आहे बघा. ग्लँड्युलर टिश्यूमध्ये मेन दिलेला आहे की कॉलमनार आणि क्युबॉइडल हाच इपिथेलियम सिक्रेशनसाठी स्पेशलाइज्ड होतो, सिक्रेशन करायला सुरुवात करतो आणि त्यालाच म्हटलं जातं ग्लँड्युलर इपिथेलियम. सो कॉलमनार,
or cuboidal epithelium columnar or cuboidal epithelium specialized for secretion is called glandular epithelium. सो कॉलमनार किंवा क्युबॉइडल इपिथेलियम जर गोष्टी सिक्रीट करण्यासाठी स्पेशलाइज झाला किंवा गोष्टी सिक्रीट करायला जर त्याने सुरुवात केली तर त्या कॉलमनार किंवा क्युबॉइडल इपिथेलियमलाच ग्लँड्युलर इपिथेलियम असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता हा जो ग्लँड्युलर इपिथेलियम आहे याच्यामध्ये सेल किती आहेत, ग्लँडमध्ये सेल किती आहेत, त्या बेसिसवरती युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ग्लँड असे दोन टाईप पडतात. तर सिक्रीट कसं, त्यांचं सिक्रेशन पोर कसं करतायत किंवा सिक्रीट कसं करतायत त्या बेसिसवरती दोन टाईप आहेत, एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन. सो असे टोटल 4 टाईप झाले, युनिसेल्युलर ग्लँड, मल्टीसेल्युलर ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँड अँड एंडोक्राईन ग्लँड. सो त्यातलं फर्स्ट क्लासिफिकेशन आपण स्टार्ट करतोय ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल्स. किती सेल आहेत त्या बेसिसवरती ग्लँड्युलर टिश्यूचे मेन दोन टाईप पडतात. त्यात फर्स्ट जो आहे ते आहे युनिसेल्युलर ग्लँड आणि सेकंड मल्टीसेल्युलर ग्लँड. सो युनिसेल्युलर ग्लँड इट इज मेड अप ऑफ सिंगल सेल. एकच सिंगल सेल जर सिक्रेशनसाठी मॉडिफाय झाली आणि सिक्रेशन करायला सुरुवात केली तर त्या सिंगल सेलला आपण काय म्हणणार आहोत, युनिसेल्युलर ग्लँड. आणि या युनिसेल्युलर ग्लँडचं बेस्ट एक्झाम्पल आहे आयसोलेटेड गॉबलेट सेल. आयसोलेटेड गॉबलेट सेल. सो या गॉबलेट सेलवरती याआधी नीटला क्वेश्चन विचारलेला आहे की युनिसेल्युलर ग्लँडचं एक्झाम्पल विचारलं होतं आणि त्याचं एक्झाम्पल आहे गॉबलेट सेल. आणि या ज्या गॉबलेट सेल आहेत या म्युकस सिक्रेट करण्याचं काम करतात. मग आता म्युकस काय आहे तर एक स्टिक्की सबस्टन्स आहे. मग हा स्टिक्की सबस्टन्स 2 ट्रॅकमध्ये बघायला मिळेल तुम्हाला, डायजेस्टिव्ह ट्रॅक, रेस्पायरेटरी ट्रॅक. याशिवाय बाकीच्याही ट्रॅकमध्ये, पण हे मेन 2. डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये आपण जे फूड मटेरियल खाल्लेलं आहे किंवा सॉलो केलेलं आहे ते फूड मटेरियल इझिली पुढे पुश व्हावं यासाठी तो आपण गिळलेला जो घास असतो त्याच्या बाजूला म्युकसचं कोटिंग होतं आणि त्या म्युकसमुळे तो इझिली पुढे ढकलला जातो. तसंच रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये सुद्धा हा स्टिक्की सबस्टन्स सिक्रेट होतो, म्युकस, ज्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल जे आहेत ते ट्रॅप केले जातात. सो बघा आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल ग्लँडचे टाईप शिकतोय. फर्स्ट युनिसेल्युलर ग्लँड आणि सेकंड मल्टीसेल्युलर ग्लँड. युनिसेल्युलर ग्लँड्स आर आयसोलेटेड सेल विच सिक्रेट म्युकस, फॉर एक्झाम्पल गॉबलेट सेल. आयसोलेटेड पर्टिक्युलर एकच सेल सिक्रेशनसाठी स्पेशलाइज होते आणि ती तिचं सिक्रेशन सिक्रीट करायला सुरुवात करते. अशा एका सेलला आपण म्हणणार आहोत युनिसेल्युलर ग्लँड आणि तिचं बेस्ट एक्झाम्पल आहे गॉबलेट सेल. मल्टीसेल्युलर ग्लँड म्हणजे काय तर क्लस्टर ऑफ सेल. क्लस्टर ऑफ सेल्स. सो वेगवेगळ्या सेल एकत्र आल्या आणि त्या सेलचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधून एखादी गोष्ट सिक्रेट व्हायला सुरुवात झाली तर त्या क्लस्टर ऑफ सेल किंवा त्या ग्लँडला आपण मल्टीसेल्युलर ग्लँड असं म्हणणार आहोत, कारण याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल प्रेझेंट आहेत. सो ती मल्टीसेल्युलर ग्लँड झाली. सो आपण स्टडी करतोय ग्लँड्युलर इपिथेलियम. ग्लँड्युलर इपिथेलियममध्ये मी तुम्हाला सांगितलं की ग्लँड्युलर इपिथेलियम म्हणजे कॉलमनार किंवा क्युबॉइडल इपिथेलियम जर सिक्रेशनसाठी स्पेशलाइज झाला तर त्यालाच ग्लँड्युलर इपिथेलियम असंही म्हटलं जातं. ग्लँड्युलर इपिथेलियमचं वेगवेगळ्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यातलं फर्स्ट तुम्हाला सांगितलं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल. So on the basis of number of cell there are 2 types, unicellular gland and multicellular gland. In unicellular gland
isolated cells work as a gland. For example, goblet cell, they work as gland in the digestive tract or in respiratory tract, and they secrete mucus. And in multicellular gland, there is cluster of cell. Many cells come together and work as a gland. So it is multicellular gland. मल्टीसेल्युलर तुम्हाला बऱ्याच बघायला मिळतील. सलायवरी ग्लँड मल्टीसेल्युलर ग्लँड आहे, पिच्युटरी ग्लँड आहे. सो बाकी बऱ्यापैकी ग्लँड ज्या आहेत त्या कशा आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. सो हे होतं फर्स्ट क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सेल. सेल किती आहेत त्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन केलं होतं. यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ पोरिंग ऑफ सिक्रिशन. So next is classification on the basis of pouring of secretion. ते त्यांचं सिक्रिशन कसं पोर करतायत, कसं रिलीज करतायत त्या बेसिसवरती दोन टाईप आपण स्टडी करणार आहोत. त्यात फर्स्ट जो टाईप दिलेला आहे तो आहे एक्झोक्राइन ग्लँड. आणि सेकंड जो टाईप दिलेला आहे एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड. ओके, सो ग्लँड्युलर टिश्यूचं पुढचं क्लासिफिकेशन आपण बघतोय ते म्हणजे ती ग्लँड तिचं सिक्रिशन पोर कशी करते किंवा सिक्रिट कशी करते त्या बेसिसवरती एक्झोक्राइन ग्लँड अँड एंडोक्राइन ग्लँड. मुलांनो, हे क्लासिफिकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. हे पुढे 12th तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सो एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन यातला डिफरन्स नीट समजून घ्या. सो तो डिफरन्स मी वरती लिहिते आहे. सो फर्स्ट एक्झोक्राइन ग्लँड जे आहे, एक्झोक्राइन ग्लँड आणि सेकंड आहे एंडोक्राइन ग्लँड. सो एक्झोक्राइन ग्लँड जे आहे त्या ग्लँडला डक्ट असते. हॅव duct to pour secretion. तर एक्झोक्राइन ग्लँड जे आहे त्या ग्लँडला स्वतःची डक्ट किंवा ट्यूब असते आणि त्या ट्यूबमधून ते जे काही सिक्रिशन आहे ते सिक्रेट करतात. मग आता एक्झाम्पलच सांगायचं झालं तर सलायवरी ग्लँड सगळ्यांना माहिती आहे, जी आपल्या माउथमध्ये 3 पेअर सलायवरी ग्लँडचे असतात. टोटल 6 सलायवरी ग्लँड, पॅरोटिड, सबलिंग्वल असे त्यांचे नेम्स आहेत. ते आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये स्टडी करणार आहोत. तर बघा, तर ही जी सलायवरी ग्लँड आहे त्या ग्लँडला तिची एक डक्ट किंवा ट्यूब असते आणि ती ट्यूब सलायवरी ग्लँडने सिक्रेट केलेलं सिक्रेशन कॅरी करून त्या लोकेशनला एक्झॅक्टली रिलीज करते. म्हणजे ग्लँड जरी इन फ्रंट ऑफ इयर किंवा चिकमध्ये असेल ती सलायवरी ग्लँड, तरी तिच्यापासूनची जी ट्यूब आहे ती ट्यूब ते सिक्रेशन एक्झॅक्टली आपल्या माउथमध्ये रिलीज करते. सो यांच्याकडे डक्ट आहे. सो बघा, समजा जर ही एखादी ग्लँड असेल आणि तिचं सिक्रेशन कॅरी करणारी ही डक्ट किंवा ट्यूब असेल, तर ग्लँडने तयार केलेलं जे काही सिक्रेशन असेल ह्या ट्यूबमधून त्यांचं लोकेशन ठरलेलं आहे की सिक्रेशन कुठं सिक्रेट करायचं आहे, त्यानुसार सिक्रेशन सिक्रेट केलं जातं. सो महत्त्वाचं म्हणजे ह्या ग्लँडला तिचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट किंवा तिलाच काय म्हटलं जातं ट्यूब आहे ज्याच्यामधून सिक्रेशन कॅरी करतात. आणि एंडोक्राइन ग्लँड डू नॉट हॅव डक्ट टू कॅरी सिक्रेशन. या ज्या एंडोक्राइन ग्लँड आहेत त्यांच्याकडे त्यांचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट नाही. अशा ज्या ग्लँड्स आहेत त्यांना म्हटलं जातं एंडोक्राइन ग्लँड. सो ग्लँडचे हे दोन्ही टाईप त्यांना ट्यूब आहे की नाही त्या बेसिसवरती आहे.
सो डक्ट असेल तर एक्झोक्राईन ग्लँड आणि जर डक्ट नसेल तर ती असते एंडोक्राईन ग्लँड. मग आता बघा, एंडोक्राईन ग्लँडचं एक एक्झाम्पल आहे पिच्युटरी ग्लँड, किंवा तुम्हाला बरीच एक्झाम्पल थायमस ग्लँड आहे, थायरॉईड ग्लँड आहे, पॅराथायरॉईड आहे. तर थायरॉईड ग्लँड समजा थ्रोटमध्ये आहे, किंवा पॅनक्रियाज नावाची सुद्धा एक ग्लँड आहे, ती ॲक्च्युली मिक्स ग्लँड आहे. पण पिच्युटरी ग्लँड बघा, जी आपल्या ब्रेनच्या खाली लोकेट झालेली आहे, तर ती ग्लँड तिचं सिक्रेशन जर तिथं असेल आणि त्याचं काम जर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती असेल, तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲबडोमेनमध्ये लोकेट झाली आहे आणि पिच्युटरी ग्लँड ब्रेनच्या जवळ लोकेट झालेली आहे. मग तिथलं सिक्रेशन इथं ॲबडोमेनपर्यंत कसं कॅरी होणार? एवढी लाँग तिच्याकडे डक्ट पण नाही आहे सिक्रेशन कॅरी करण्यासाठी. मग ती ग्लँड तिचं सिक्रेशन डायरेक्टली ब्लडमध्ये रिलीज करते आणि ब्लडमधून हे सिक्रेशन त्या त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत कॅरी केलं जातं. सो दे डू नॉट हॅव डक्ट टू कॅरी सिक्रेशन अँड दे पोर सिक्रेशन डायरेक्टली इन ब्लड. त्या त्यांचं सिक्रेशन डायरेक्ट ब्लडमध्ये रिलीज करण्याचं काम करतात. सो दिस इज अबाउट एंडोक्राईन ग्लँड. दोन्हीमधला फरक कळला का बघा? यांना डक्ट आहे, यांना नाही आहे. हे डक्ट असल्यामुळे डक्टमधूनच सिक्रेशन कॅरी होतं, इथं डक्ट नाही आहे. मग कॅरी कसं होणार? तर ब्लडमध्ये रिलीज करतात, ब्लडमधून बॉडीच्या त्या त्या टार्गेट ऑर्गनपर्यंत नेलं जातं. आता यांचे एक्झाम्पल्स बघा. तर एक्झोक्राईन ग्लँड ज्या आहेत यांचं सिक्रेशन दिलेलं आहे की या ग्लँड काय काय सिक्रेट करतात? इयर वॅक्स, आपल्या कानामध्ये जो इयर वॅक्स असतो, वॅक्सी एक सबस्टन्स असतो तो, ऑइल असेल, सलायवा, मिल्क. तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत, याशिवाय टिअर, तर असे वेगवेगळे सिक्रेशन सिक्रेट केले जातात. इयर वॅक्स सांगितलं, ऑइल आहे, सलायवा आहे, मिल्क आहे, टिअर आहे, शिवाय स्वेट आहे. डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी सिक्रेट करणाऱ्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत. जसं स्वेट सिक्रेट करण्यासाठी स्वेट ग्लँड आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करण्यासाठी स्टमकच्या लायनिंगला गॅस्ट्रिक ग्लँड असतात, इंटेस्टाईनच्या लायनिंगला इंटेस्टिनल ग्लँड असतात, मिल्क सिक्रेशनसाठी मेमरी ग्लँड आहे, सलायवा सिक्रेशनसाठी सलायवरी ग्लँड आहे, ऑइल सिक्रेट करण्यासाठी सेबेशियस ग्लँड आहे. सो अशा वेगवेगळ्या ग्लँड वेगवेगळे सबस्टन्सेस सिक्रेट करत आहेत आणि ह्या सगळे सबस्टन्सेस जे आहेत हे एक्झोक्राईन ग्लँडने सिक्रेट केलेले आहेत. हे ब्लडमध्ये रिलीज होत नाहीत. ह्यांना कॅरी करण्यासाठी काय आहे? त्या ग्लँडकडे ट्यूब आहे. तर एंडोक्राईन ग्लँड, एंडोक्राईन ग्लँड आधीच सांगितलं की त्यांच्याकडे डक्ट नाहीत. या ग्लँड जे काही सिक्रेट करतात त्या केमिकलला हार्मोन असं म्हटलं जातं. जे पण सिक्रेट केलेलं असेल, आता थायरॉईड ग्लँड थायरॉक्झिन सिक्रेट करेल, पिच्युटरी ग्लँड, आता तुम्हाला हार्मोनचे नेम माहिती आहेत, तुम्ही 9th स्टडी केलेले आहेत. मग पिच्युटरी ग्लँड सिक्रेट करत असणारे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, असे वेगवेगळे हार्मोन जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. तर ते हार्मोन ग्रोथ हार्मोन असेल. तर एंडोक्राईन ग्लँड जे काही सिक्रेट करणार आहे त्या सिक्रेशनला काय म्हणायचं आहे? हार्मोन असं म्हटलं जातं. सो ह्या सगळ्या कंडिशन लक्षात ठेवा. डक्ट नाही, डायरेक्ट ब्लडमध्ये रिलीज करतात आणि रिलीज केलेल्या सबस्टन्सला, मग कोणताही असू दे, एंडोक्राईन ग्लँडनी रिलीज केलेल्या सबस्टन्सला हार्मोन म्हणतात. असं एक्झोक्राईन ग्लँडमध्ये होत नाही. प्रत्येक सिक्रेशनचं नाव वेगळं वेगळं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, यावेळी आपण ग्लँडचं किंवा ग्लँड्युलर टिश्यूचं क्लासिफिकेशन स्टडी केलं. तो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा? ग्लँड्युलर इपिथेलियम म्हणजे काय? तर क्युबॉइडल आणि कॉलमनार हेच इपिथेलियम जर सिक्रेशनसाठी मॉडिफाय झाले तर त्यांना ग्लँड्युलर इपिथेलियम असं म्हटलं जातं. ग्लँड्युलर इपिथेलियमचे नंबर ऑफ सेलच्या बेसिसवरती 2 टाईप, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. नावावरून लक्षात येतं, युनिसेल्युलरमध्ये सिंगल सेल, तर मल्टीसेल्युलरमध्ये मेनी सेल्स. युनिसेल्युलरचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, गॉबलेट सेल. बाकी बऱ्यापैकी इथं सांगितलेल्या ग्लँड ह्या मल्टीसेल्युलर ग्लँड्स आहेत. आणि ह्या ग्लँड्स त्यांचं सिक्रेट कसं करतात त्या बेसिसवरती एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन असे दोन्ही टाईप. डिफरन्स तुमच्या समोर आहे. आणि ग्लँडचे नेम आता इथं मी तुम्हाला ओरली सांगितले, सलायवरी ग्लँड, मॅमरी ग्लँड, सेबॅशियस ग्लँड,
टियर ग्लँड असते, स्वेट ग्लँड आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम सिक्रेट करण्यासाठी गॅस्ट्रिक ग्लँड, अशा वेगवेगळ्या आहेत. तर एंडोक्राईन ग्लँडमध्ये कुठल्या येतात? पिच्युटरी ग्लँड आहे, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, थायमस ग्लँड आहे, पॅनक्रियास मिक्स ग्लँड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲड्रेनल ग्लँड. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधली ओव्हरी तीसुद्धा काही ग्लँड सिक्रेट करते. आणि अजून एक मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिस हे सुद्धा काही हार्मोन सिक्रेट करतो. तर ह्या ज्या सांगितल्या या सगळ्या एंडोक्राईन ग्लँड होत्या. सो या ठिकाणी आपला ग्लँड्युलार इपिथेलियम जो आहे तो संपलेला आहे. सो सिम्पल इपिथेलियम म्हणजे सेलचा सिंगल लेअर असणारा इपिथेलियम. आणि याचे सबटाईप आपण पाहिले. पहिला स्क्वॅमस इपिथेलियम, क्युबॉइडल इपिथेलियम, कॉलमनार इपिथेलियम, सिलिएटेड इपिथेलियम आणि ग्लँड्युलार इपिथेलियम. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत कंपाऊंड इपिथेलियम. सो कंपाऊंड इपिथेलियमचे कॅरेक्टरिस्टिक काय आहेत ते आपण आता स्टडी करतो आहे. सो पहा, सो आत्तापर्यंत आपण सिम्पल इपिथेलियमचे सबटाईप जे आहेत ते स्टडी केले. यानंतर इपिथेलियल टिश्यूचा सेकंड टाईप कंपाऊंड इपिथेलियम आपण पाहणार आहोत. सगळ्यांच्या क्लासिफिकेशन चार्ट लक्षात येतो आहे का बघा. इपिथेलियल टिश्यूचे दोन टाईप आहेत, सिम्पल आणि कंपाऊंड. सिम्पल म्हणजे सेलचा सिंगल लेअर आणि कंपाऊंड म्हणजे सेलचे मेनी लेअर्स. सिम्पलचे आपण 5 सबटाईप पाहिले. त्यात फर्स्ट होता स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार, सिलिएटेड आणि ग्लँड्युलार. आणि ग्लँड्युलारमध्ये युनिसेल्युलार ग्लँड, मल्टीसेल्युलार ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँड अँड एंडोक्राईन ग्लँड हे डिटेल्स पाहिलेले आहेत. यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करतो आहे कंपाऊंड इपिथेलियम. सो कंपाऊंड इपिथेलियम जो आहे आधी सांगितलेले इट इज मेड अप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल. मेनी लेयर्स ऑफ सेल. सेलच्या बऱ्याच लेअरपासून कंपाऊंड इपिथेलियम जो आहे तो तयार होतो. एकावरती एक असे बरेच लेअर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट इट हॅज लिमिटेड रोल इन सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन. सिक्रिशन अँड ॲब्झॉर्प्शन. सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये याचा खूप कमी किंवा लिमिटेड रोल असतो. जसं तुम्ही मगाशी शिकलेलं आहे सिम्पल इपिथेलियममध्ये की स्क्वॅमस इपिथेलियममध्ये डिफ्युजन होतं, क्युबॉइडलमध्ये सिक्रिशन ॲब्झॉर्प्शन, कॉलमनारमध्ये सिक्रिशन ॲब्झॉर्प्शन. मात्र कंपाऊंड इपिथेलियमचा सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये जास्त रोल नाही. मग त्याचा रोल जास्त कशामध्ये आहे? सो त्याचं फंक्शनमध्ये येतं ते. सो फंक्शन दिलेलं आहे. फर्स्ट फंक्शन इट वर्क ॲज प्रोटेक्शन और प्रोटेक्टिव्ह लेअर against chemical and mechanical injury. Chemical and mechanical stress. ओके. सो कंपाऊंड इपिथेलियमचा सिक्रिशन आणि ॲब्झॉर्प्शनमध्ये जास्त रोल नाही. मग त्याचा मेन रोल कशामध्ये आहे तर प्रोटेक्शनमध्ये आहे. तो आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करतो केमिकल आणि मेकॅनिकल स्ट्रेसच्या अगेन्स्ट. फॉर एक्झाम्पल आपली स्किन आहे, जोपर्यंत स्किनचं कोटिंग आहे तोपर्यंत आपलं प्रोटेक्शन होतं. स्किनला जर कुठं खरचटलं किंवा स्किनला इंजुरी झाली तर त्याच्यामधून पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आत येऊ शकतात आणि आपल्याला डिसीज कॉज करू शकतात. सो अशा मेकॅनिकल इंजुरीज असतील किंवा केमिकल इंजुरीज असतील तर याच्या अगेन्स्ट प्रोटेक्ट करण्याचं काम हा कंपाऊंड इपिथेलियम जो आहे तो करतो. सो हे सांगितलं फंक्शन. नेक्स्ट दिलेलं आहे लोकेशन. सो लोकेशनमध्ये फर्स्ट आहे ड्राय सरफेस ऑफ स्किन. सो स्किनचा जो ड्राय सरफेस आहे किंवा आपली जी स्किन आहे ही स्किन कशापासून बनलेली आहे कंपाऊंड इपिथेलियम. सो इट फॉर्म ड्राय सरफेस ऑफ स्किन. सेकंड थिंग इट फॉर्म मॉइस्ट सरफेस. moist surface of buccal cavity. बकल कॅव्हिटी म्हणजे आपल्या
माउथच्या आतल्या लायनिंगला सुद्धा हा कंपाऊंड इपिथेलियम असतो. सो जरी इंजुरी झाली तरी त्याच्यामध्ये रिपेअर लगेचच होतो. नेक्स्ट जो आहे थर्ड, इनर लायनिंग ऑफ डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड. इनर लायनिंग ऑफ डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड. सो या लोकेशनला कंपाऊंड इपिथेलियम प्रेझेंट आहे. फर्स्ट ड्राय सरफेस ऑफ स्किन, सेकंड मॉइस्ट सरफेस ऑफ बकल कॅव्हिटी आणि थर्ड इनर लायनिंग ऑफ डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड आणि अजून एक आहे पॅनक्रिएटिक ग्लँड अँड पॅनक्रिएटिक ग्लँड. सो दिस इज अबाउट कंपाऊंड इपिथेलियम. कंपाऊंड इपिथेलियम समजला का बघा. फर्स्ट, इट इज मेडअप ऑफ मेनी लेयर्स ऑफ सेल. सेलच्या मेनी लेयर्सपासून बनलेला आहे. सेकंड, जास्त लेयर्स आहेत त्यामुळे गोष्टी सहज सिक्रेट होऊ शकत नाहीत किंवा पटकन ॲब्झॉर्ब, स्किनमधून पटकन काही सिक्रेट होणं. आता त्यात स्वेट ग्लँड आहेत म्हणून ते सिक्रेट होतं आहे, पण तसं आतमधली कुठली गोष्ट बाहेर किंवा बाहेरचं जे वॉटर समजा स्किनवरती पडलं तर ते स्किनमधून असं जास्त ॲब्झॉर्ब होत नाही. सो याचा सिक्रेशन किंवा ॲब्झॉर्प्शनमध्ये लिमिटेड म्हणजे खूप कमी रोल आहे. याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन करणं. प्रोटेक्शन कशाच्या अगेन्स्ट? केमिकल आणि मेकॅनिकल स्ट्रेसच्या अगेन्स्ट. आणि लोकेशनमध्ये ड्राय सरफेस ऑफ स्किन, मॉइस्ट सरफेस ऑफ बकल कॅव्हिटी, इनर लायनिंग ऑफ डक्ट ऑफ सलायव्हरी ग्लँड अँड पॅनक्रिएटिक ग्लँड. सो दिस इज अबाउट कंपाऊंड इपिथेलियम. हे आपण पहिला कंपाऊंड इपिथेलियम. आणि याबरोबरच आपले इपिथेलियल टिश्यूचे टाईप्स जे आहेत ते संपलेले आहेत. सो फर्स्ट आपण बघितलं इपिथेलियल टिश्यूच्या कॉमन कॅरेक्टरिस्टिक. त्या सगळ्यांनी पॉईंट वाईज लिहून काढायच्या नोटबुकमध्ये आणि लक्षात ठेवायच्या. त्यानंतर त्याचे 2 टाईप, सिम्पल आणि कंपाऊंड. सिम्पलचे 5 टाईप आपण स्टडी केले आणि कंपाऊंड इपिथेलियम आत्ता आपण कंप्लीट केला. यानंतर या इपिथेलियममध्ये 3 प्रकारचे जंक्शन्स असतात. टाईट जंक्शन, गॅप जंक्शन आणि अधेरिंग जंक्शन. सो ते जंक्शन्स आपण स्टडी करणार आहोत आणि या जंक्शनवरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. सो ते जंक्शन्स व्यवस्थित लक्षात घ्या. सो बघा, so epithelial cell are held together with little intercellular substance, with little intercellular substance. इपिथेलियल टिश्यू जो आहे या इपिथेलियल टिश्यूच्या सेल एकमेकांना हेल्ड करण्यासाठी किंवा एकमेकांना अटॅच करण्यासाठी ह्या सेलच्या मध्ये जो सबस्टन्स असतो त्याला इंटरसेल्युलर सबस्टन्स म्हणतात. तर खूप कमी इंटरसेल्युलर सबस्टन्स असतो ज्याने या सेल एकमेकींना हेल्ड होतात. पण याशिवाय स्पेशलाइज्ड जंक्शन जे आहेत ते सगळ्या ॲनिमल टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात. सो ऑल ॲनिमल टिश्यू कन्सिस्ट ऑफ स्पेशलाइज्ड जंक्शन which form structural and functional connection in cell. So cell have specialized junction which forms structural and functional link. सो बघा, इपिथेलियल सेलच्या बाहेर जास्त इंटरसेल्युलर सबस्टन्स नसतो, मात्र जवळपास सगळ्या स्टेटमेंट NCERTमध्ये असंच आहे. ऑल ॲनिमल टिश्यू हॅव स्पेशलाइज्ड जंक्शन. काही स्पेशलाइज्ड जंक्शन असतात, कनेक्शन असतं सेलमध्ये आणि ते जे जंक्शन आहेत याच्यामुळे सेल स्ट्रक्चरली आणि फंक्शनली एकमेकींशी लिंक होतात. मग आता हे स्पेशलाइज्ड जंक्शन कुठले कुठले आहेत तर मेन 3 आहेत.
फर्स्ट टाईट जंक्शन, सेकंड अधेरिंग जंक्शन आणि थर्ड गॅप जंक्शन. सो नीट बघा, टाईट जंक्शन, अधेरिंग जंक्शन आणि गॅप जंक्शन. आता हे 3 टाईपचे जंक्शन इपिथेलियल टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात. नावं नीट लक्षात ठेवा. इपिथेलियमच्या बाहेर जास्त इंटरसेल्युलर सबस्टन्स नाही, मात्र या सेल एकमेकींना स्ट्रक्चरली आणि फंक्शनली कनेक्ट करण्यासाठी, स्ट्रक्चरल डायरेक्ट स्ट्रक्चरनी आणि फंक्शनली त्यांच्यामध्ये काही कम्युनिकेशनसुद्धा होऊ शकतं, काही गोष्टी एक्सचेंजसुद्धा केल्या जाऊ शकतात. सो असं स्ट्रक्चरली आणि फंक्शनली कनेक्ट करण्यासाठी यांच्याकडे स्पेशलाइज्ड जंक्शन आहेत. नेम कोणते? टाईट जंक्शन, अधेरिंग जंक्शन अँड गॅप जंक्शन. सो त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं फंक्शन आहे. सो टाईट जंक्शन जो आहे त्याचं मेन फंक्शन आहे इट स्टॉप लीकिंग ऑफ सबस्टन्सेस. टाईट जंक्शन जर असेल तर त्या जंक्शनमधून सबस्टन्सेस लीक होऊ शकत नाहीत, सेलच्या बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यानंतर जर अधेरिंग जंक्शन असेल तर इट फॉर्म सिमेंटिंग बिटवीन सेल. सो जसं सिमेंट 2 ब्रिक्सच्या मध्ये आपण ॲप्लाय करतो आणि ब्रिक्स एकमेकींना कनेक्ट करतो, अधेर करतो, तसं या ठिकाणी ही एक सेल आणि ही दुसरी सेल असेल तर यांच्यामध्ये हे अधेरिंग जंक्शन सिमेंटिंगचं काम करतं आणि 2 सेल एकमेकांना अधेर करण्याचं काम, अटॅच करण्याचं काम करतो. आणि तिसरा जो आहे तो आहे गॅप जंक्शन. इट फॅसिलिटेट कम्युनिकेशन बिटवीन सेल. सो 2 सेलमध्ये कम्युनिकेशन फॅसिलिटेट करणं हे कोणाचं काम आहे? गॅप जंक्शनचं. समजा ही एक सेल असेल आणि ही दुसरी सेल असेल आणि यांच्यामध्ये गॅप जंक्शन असेल तर या सेलमधले आयन्स किंवा इतर महत्त्वाचे जे गोष्टी असतील ते एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होऊ शकतात. सो सायटोप्लाझम कनेक्ट होतं एकमेकांना. सो या पद्धतीनं इपिथेलियल टिश्यूमध्ये 3 टाईपचे जंक्शन असतात. टाईट जंक्शन, अधेरिंग जंक्शन अँड गॅप जंक्शन. टाईट जंक्शनमध्ये सेल टाईटली एकमेकींना होल्ड केल्या जातात, सबस्टन्स लीक होऊ दिले जात नाहीत त्याच्या बाहेर, त्या लेअरच्या बाहेर. अधेरिंग जंक्शनमध्ये तो सबस्टन्स 2 सेलमध्ये सिमेंटिंगचं काम करतो, 2 सेलना अधेर करतो. आणि गॅप जंक्शनमध्ये 2 सेलमध्ये कम्युनिकेशन जे आहे ते तयार केलं जातं. एका सेलमधले आयन्स, सॉल्ट, वेगवेगळ्या सायटोप्लाझममधल्या गोष्टी एक्सचेंज केल्या जाऊ शकतात. सो या पद्धतीनं हे 3 टाईपचे जंक्शन जे आहेत ते आपल्याला इपिथेलियल टिश्यूमध्ये पाहायला मिळतात. सो इपिथेलियल टिश्यूमधले जंक्शन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. मी तुम्हाला स्टार्ट करताना सांगितलं की याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे आणि क्वेश्चन शक्यतो NCERTमध्ये जे स्टेटमेंट आहेत या स्टेटमेंटवरतीच क्वेश्चन असतो. सो ते फक्त केअरफुली रीड करा. त्यातलं सगळं कंटेंट मी घेतलेलं आहे की इपिथेलियल टिश्यूच्या सेलना हेल्ड करण्यासाठी खूप कमी इंटरसेल्युलर सबस्टन्स असतो, पण जवळपास सगळ्याच ॲनिमल टिश्यूमध्ये स्पेशलाइज्ड जंक्शन असतात जे सेलना स्ट्रक्चरली आणि फंक्शनली लिंक करतात. मग त्यातले इपिथेलियल टिश्यूमधले 3 जंक्शन टाईट, अधेरिंग आणि गॅप आणि यांचं फंक्शन आपण डिटेल पाहिलं. सो याबरोबरच आपला इपिथेलियल टिश्यू, त्याचे सब टाईप आणि त्यातले जंक्शन हा पॉईंट कंप्लीट झाला. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जे स्टडी केलेलं आहे ते एकदा NCERTमधून व्यवस्थित केअरफुली रीड करा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.